नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे बघा. आज झणझणीत गावरान आईच्या हाताच्या चवीचा बेत आहे बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. मग या सर्वांनी बाजरीच्या तीळ लावून चुलीवर केलेल्या भाकरी सोबत एका बुक्कीत फोडलेला कांदा, चटणी आणि कैरी बरं का. असा उन्हाळी स्पेशल गावरान चवीचा बेत आहे. सर्वांनी जेवायला या बरं का. आज बघा, आईच्या हाताची चव आणि तिचं प्रेम हे जगातील सगळ्यात मोठं सुख आहे बरं का. माझ्या आईने बघा, जत्रेला गावाकडे गेल्यावरती माझ्या आईनं चवड लावून बाजरीच्या तीळ लावून कडक भाकरी चुलीवर बनवून दिलेल्या आहेत बरं का. कसल्या भारी कडक भाकरी आहेत बरं का. मला बाजरीच्या भाकरी खूपच आवडतात. त्याच्यामुळे माझ्या आईने चवड लावून अशा बाजरीच्या तीळ लावून भाकरी बनवून दिलेल्या आहेत बरं का. खूपच भारी लागतात बरं का. आईचं प्रेम बघा कसं असतंय. किती पण तुम्ही महागड्या हॉटेलमध्ये खावा, पण आईच्या हातच्या जेवणाची सर कशासुद्धा येत नाही बरं का. आणि अशी ही आपली आई आहे बरं का. मस्त माझ्याही आईने माझ्यासाठी बाजरीच्या तीळ लावून भाकरी बनवून दिलेल्या आहेत बरं का. इतके बोलल इतके शब्द माझ्या आईसाठी कमी आहेत बरं का. म्हणजे सर्वांच्या आईसाठी आपण जेवढे शब्द बोलेल तितके कमी आहेत बरं का. कसल्या भारी बाजरीच्या भाकरी आहेत बरं का. तुम्ही सर्वांनी सुद्धा जेवायला या बरं का. कारण कसं खूप छान आज मस्त गावरान चवीचा बेत आहे बरं का. बघा, भाकरी सोबत काय केलेलं आहे, कांदा, मस्त गावावरून आंबेसुद्धा पाठवले आले आहेत. मस्त छान लागतं बरं का. किती पण महागातलं हॉटेलमधलं तुम्ही किती पण महागडं जेवण खावा, पण ही जी चटणी भाकरी आपली खराब पिझ्झा बर्गर आहे ना, त्याची चव कशातसुद्धा येणार नाही बरं का. चला, मी आता बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त तुम्हाला दाखवते. लहानपणीच्या जुन्या आठवणी बघा कशा ताज्या करूया. आपण कसं लहान असताना बघा, भाकरीबरोबर मस्त असं चटणी आणि तेल टाकून खायचं. आज तसंच आपण खाणार आहे बरं का. मस्त असं कोणी कोणी खाल्लेलं आहे ते मला नक्कीच सांगा बरं का. आणि असं कोणाकोणाला आवडते खायला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. बघा, खूप छान लागते बरं का. मस्त असं चटणीमध्ये तेल टाकायचं, मस्त बाजरीची भाकरी सोबत करी उन्हाळ्यामध्ये अशी मस्त चवीला. जरी नसली ना, मस्त अशी एका बुक्कीत फोडलेला कांदा, करी, खूप छान जेवण लागते बरं का. आता माझ्या आईने माझ्यासाठी बाजरीच्या भाकरी पाठवल्यात खूप प्रेमाने. म्हटलं चला एक छानसा व्हिडिओ आईसाठी तर नक्कीच झाला पाहिजे आहे बरं का. कांदासुद्धा एका बुक्कीत फोडून घेतला बरं का. बघा, आईने दारातील बघा कैरी सुद्धा पाठवून दिलेल्या आहेत बरं का. आईचं बघा प्रेम किती असतं लेकीसाठी हे ह्याच्यावरून दिसतं बरं का. म्हणजे लेकीकडे किती पण असले तरी आई घासातला घास काढून आपल्या बाळाला देते बरं का. माझ्या आईने बघा दारातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत बरं का. आणि कैरी मस्त कशी काय करायचं, कैरीचे असे छोटे छोटे काप करून घेतलेत बरं का. आणि काय करायचं, त्याच्यावरती हळद मीठ टाकून आहे ना चटणी टाकून खायच्या. एकच नंबर चवीला लागतात बरं का. कसलाय मस्त असा झाडाखाली गावरान चवीचा बेत खूप भारी लागतोय बरं का. आपण शहरात किती पण छान जेवण बनवून जेवलो तरी आईच्या हातची एका घासाची सर कशातच येत नाही बरं का. अशी आई आपली आहे बरं का. आणि आई जे करते असं कोणीच आपल्यासाठी करत नाही बरं का. मस्त असं माझ्या आईनं बघा किती बोलेल तेवढे शब्द कमी आहेत बरं का आईसाठी. मस्त बघा, इथे मीठ आणि चटणी टाकून असं मस्त आंब्याच्या फोडीला असं मिक्स करून दिलं बरं का. आणि आता बाजरीच्या भाकरीबरोबर खायचं. काय एक नंबर भारी आहे. बेत आवडला ना तुम्हाला. पिझ्झा बर्गरला सुद्धा मागे टाकेल, पिझ्झा बर्गर सुद्धा विसरून जाईल बरं का असा बेत जर समोर आला तरी बरं का. आणि खूपच छान आईचं प्रेम आणि गावरान चवीचा झणझणीत असा बेत कसा वाटला नक्कीच मला सांगायला विसरू नका बरं का. आणि तुम्ही कधी लहानपणी असा बेत खाल्लाय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तर चला तर मंडळी, आज आईच्या हातची प्रेमळ असा गावरान चवीचा बेत आपला इथे मस्त असा झालेला आहे बरं का. आईच्या हातची जेवणाची चव ही जगात सगळ्यात भारी आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे बरं का. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. जेणेकरून असेल मराठमोळी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बरं का. तुम्हाला तुमच्या आईचा कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. आणि आपल्या आईच्या प्रेमासाठी एक लाईक नक्कीच करा. जाता जाता बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, मस्त राहा, काळजी घ्या.